जय महाराष्ट्र, जय शिवराय मित्रांनो. आजचा नवीन ब्लॉग सुरू करतोय की नवीन वर्षाच्या नवीन दिवसाला सगळ्यांना गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि नवीन वर्षाच्या पण हार्दिक शुभेच्छा. आणि त्या नवीन ब्लॉग सुरू करतोय आणि नवीन युट्यूब चॅनल पण खोललंय आणि नवीन इंस्टाग्राम पण खोललंय आणि ही नवीन सुरुवात केलेली आहे. मला प्लीज सपोर्ट करा आणि बाकी काय नाही. थोडा टाइम लागणार मला नवीन म्हणजे व्हिडिओ बनवायला आणि व्हिडिओ एडिट करायला पण, कारण मला एडिटिंग पण येत नाही. आणि माझ्या मनात चाललेलं खूप दिवसापासून चाललेलं की नाही युट्यूब चॅनल खोलणार आणि एकदा मी गणपतीत मागच्या वर्षी गणपतीत खोललेलं पण. आणि काय झालं मग मी एक ब्लॉग पण टाकलेला गणपतीचा, पण तो माझा प्रायव्हेट अकाउंट होता म्हणून मी ज्यांना शेअर केलं त्यांनाच दिसत होतं. नंतर ना मी ते प्रायव्हेट वरनं काढलं आणि मग ना मी नवरात्रीत रमाबाई, मी घाटकोपर मध्ये राहतो, मी रमाबाई ना मी देवीच्या आगमनचे व्हिडिओ पण काढलेले. आणि त्यानंतर ना त्या व्हिडिओला कॉपीराईट आला आणि ते चॅनल गेलं माझं. पण तो व्हिडिओ आहे अजून पण. मग मी थांबलो. मी माझं 10वी गेली आणि मग आता मी फर्स्ट इयरला आहे. 12वी मी चॅनल ओपन करणार होतो पण म्हटलं 12वी झाल्यानंतर ओपन करतो. फर्स्ट इयर पण आता संपायला आलं. मी लय उशिरा ओपन केलंय. पण मी आता मनाला एक फैसला केला की नाही भाई आता ओपन करायचं म्हणजे करायचं, काहीतरी करायचंय. अभ्यास मी जास्त एवढा करत नाही, मीडियम ऍव्हरेज मुलांमध्ये मी पण. मग म्हटलं अभ्यास पण नाही आवडते आणि मी करतोय बीकॉम आणि मला माहिती पुढे जाऊन जॉब पण नाही, म्हणून मी ना मग डिसाईड केलं युट्यूब चॅनल खोलायचा आणि युट्यूबवर रोज आपले डेली ब्लॉग्स म्हणजे डेली व्हिडिओ काढायचे. आणि मग मी हेच डिसाईड करून मी हा नवीन ब्लॉग सुरू करतोय आणि नवीन वर्षाच्या. आणि मग मी थांबलो, मी 5च्या महिन्यातच मग मी थांबलो. म्हटलं पुढच्या महिन्यात गुढीपाडवा आपला नवीन वर्ष आहे, आपले नवीन दिवस सुरू होणार. मग मी विचार केला मी नवीन वर्षाच्या नवीन दिवशी पहिला व्हिडिओ काढणार आणि मग दुसऱ्या दिवशी मी व्हिडिओ तो सोडणार आहे युट्यूब चॅनलवर म्हणजे. आणि मग मी खूप विचार करून खोललेला आहे आणि आता मी हे थांबवलं नाही आणि हे ब्लॉग मी डेली साठी चालू करणार आहे. म्हणजे मी माझ्या दिवसात काय करतो, मी काय काय करत आहे, मी आज अभ्यास करतोय, मी जेवण पण बनवतो आणि मी माझ्या डेली ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवणार आहे. आणि मी माझ्या घरात मी आणि दादा आणि पप्पा राहतात आणि आजी आता गेली गावाला आणि खाली काकी काका म्हणजे जॉईंट फॅमिली म्हणून आहे. आणि मला माझे मित्र पण सपोर्ट करतायत की बोलतायत नाही तू चालू कर युट्यूब चॅनल, चालू कर, आम्ही तुला करू सपोर्ट. मग मी पण बोललो युट्यूब चॅनल करणार चालू आणि सोबत आम्ही माझ्या भावांनी पण मला खूप सपोर्ट करतायत. मग मी चालू करतोय आता व्हिडिओ आणि उद्यापासून माझे व्हिडिओ पण येतील डेलीसाठी. आणि सबस्क्राईब करा, प्लीज सबस्क्राईब करा. मला म्हणत नाही भीती होती की मी हे कसं करणार, मला भीती, कारण की मी पहिला पण व्हिडिओ बनवलाय पण तो पप्पाचे मोबाईल, माझ्याकडे तेव्हा फोन नव्हता आणि तेव्हा पण मी असे युट्यूबवर व्हिडिओ बोलायचो अरे मी सगळे बनवतात मी पण बनवतो. आणि माझा ना मी फैसला घेतला की खोलायचं मला पप्पाच्या ह्याच्यातनं खोलायला सुरुवात केली. आणि मी त्याच्यात व्हिडिओ तेव्हा ना फोनची क्वालिटी एवढी चांगली नव्हती. आता आहे माझ्याकडे सॅमसंगचा फोन आहे आणि क्वालिटी पण व्हिडिओची खूप चांगली आहे. मग म्हणलं आता मी पहिला माझ्याकडे आयफोन होता आणि ते म्हणजे 10वी नंतर मला मम्मीने आयफोन दिलता, iPhone 7 म्हणून होता. मग मम्मी बोलली की हा फोन वापर. मी या फोन मध्ये पण व्हिडिओ बनवायचो पण टाकायचो नाही. आता त्या फोन मधले व्हिडिओ माझ्याकडे नाही पण मी बनवलेत त्याच्यात पण व्हिडिओ, पण मी ते कधी टाकले नाही कारण की माझ्या मनात भीती होती की टाकू की नको. मग ना आणि फर्स्ट इयरला आलो. मग मी मित्र अरे असं करायचंय, मित्र बोलले बिंदास ओपन कर, आम्ही हाय. मग मी बोललो ठीक आहे मी आता ओपन करणार. अशी मस्ती मजाक पण चालू राहते. हे माझं यूट्यूबचं चॅनल आहे, या चॅनलवर जावा, सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. जय हिंद.